4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती जलाय. माझी बायको 3 वाजता पण क्राईम पेट्रोल बघते. माझ्या बायकोचं आणि माझं क्राईम पेट्रोलवरनं भांडण झालं नसतं तर कदाचित मी क्राईम पेट्रोल केलं नसतं. पॉलिटिकल फिल्म नाहीये, ही सत्य घटनेवर आधारित आहे. ही जी घटना आहे ही मंत्रालयाशी निगडीत आहे. मी आमदार निवासात राहत होतो 1.5 वर्ष. चोरून राहत होतो आमदार निवासात मी. प्रसंग खूप चांगले वाईट आलेत. असंख्य अडचणी सुद्धा आल्या त्या फिल्मला शूटच्या दरम्यान सुद्धा आल्या. ते नाही एकटे, ते पण सनी लिओनी सोबत डान्स केलेले आहेत ना. अभिनय हाच माझा पिंड आहे. आयुष्यभर अभिनयच करत राहीन मी, यात तर काही वादच नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? फर्स्ट क्लास. एकदम जोरदार. वा. द महाराष्ट्र फाईल्स. खरं तर या चित्रपटाचं नाव ऐकलं ना की दोन गोष्टी जाणवतात. एक तर हा चित्रपट पॉलिटिकल असेल असं वाटतं, किंवा दुसरं असं वाटतं की एखाद्या घटनेवर आधारित असेल. मग सर काय असेल नेमकं या चित्रपटात? नाही, हा सिनेमा अजिबात पॉलिटिकल नाहीये, अजिबात नाही. काय झालं, द महाराष्ट्र फाईल्स हे नाव असल्यामुळे याआधी खूप ज्या फाईल्स येऊन गेल्या आहेत त्यामुळे असं वाटतं की हे पण फाईल पॉलिटिकल आहे का. पॉलिटिकल फिल्म नाही आहे, ही सत्य घटनेवर आधारित आहे. हां, नो डाऊट ही जी घटना आहे ही मंत्रालयाशी निगडीत आहे, ही त्या सिस्टीमशी निगडीत आहे, म्हणून ही पॉलिटिकल अशातला भाग नाही. पण खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, शेतकऱ्यांच्या विषयीची गोष्ट आहे. नुसती शेतकऱ्यांच्याच विषयीची नाही, तर त्या प्रत्येक रुरल भागात राहणाऱ्या त्या प्रत्येक नागरिकाची गोष्ट आहे, ज्या नागरिकाला या सगळ्या वेगवेगळ्या अग्निदिव्यातनं जाऊन एखाद्या गोष्टीचा सँक्शनिंग मिळतं. आता आपल्याला दुसरा पण असा प्रश्न पडू शकतो की सँक्शनिंग मिळतं म्हणजे जिथे सँक्शन मिळतं ती जागा चुकीची आहे का? ती जागा चुकीची नाही, तिथे घेऊन जाणारी रूट करणारी माणसं चुकीची आहेत. देवाला माहिती नसतं की आपल्याकडे या भक्ताला कोण घेऊन येतं आहे. देवाला एकच माहिती आहे, हा आपला भक्त आहे. देवाला हेच माहिती असतं. आपण नाव ठेवतो देवाला की यार एवढं तुला मागितलं आपण, तुम्हाला काहीच दिलं नाही. अरे आम्हाला माहितीच नाही की तुला काय पाहिजे, तू सांगितलंच नाही आहेस, तू चुकीच्या माणसाला घेऊन आलायस. आणि ह्या सिस्टीमच्या बद्दल खूप चांगलं भाष्य करणारी ही फिल्म आहे. नुसती फिल्म वैचारिक आहे किंवा सत्य घटना म्हणजे खूप इमोशनल आहे वगैरे अशातला भाग नाही. एंटरटेनमेंट व्हॅल्यूसुद्धा तेवढीच जोरदार आहे. वा. पण सर तुम्हालाच आता विचारेल, जसं आता तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांचा मुद्दा मांडण्यात आलाय, आणि जर आत्ताही आपण बघतो, याच्या आधीही पाहत होतो की शेतकऱ्यांचा मुद्दा हा वारंवार आत्ताही समाजात येतो. शेतकऱ्यांची आत्महत्या असो या बरंच काही त्यांच्याविषयी घडत असतं. एक शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून विचारते, काय वाटतं की आत्ता काय बदललं पाहिजे आणि शेतकऱ्याने काय अपग्रेड झालं पाहिजे? हे पहा, शेतकरी हा महाराष्ट्राचा नाही, शेतकरी हा संपूर्ण भारत देशाचा कण आहे. जर उद्या शेतकऱ्यांनी ठरवलं आम्हाला नाही पिकवायचं काही, तर काय करणार तुम्ही? पण याची दुसरी एक बाजू मला नेहमी असं वाटतं, मी सुद्धा शेतकरी कुटुंबातलाच आहे. माझा काका शेती करतो, पण मी अपग्रेड होण्यासाठी शहरात आलो. एका फील्डमध्ये मी माझं जे काही करिअर करायचं ते करतोय. आता हा जो सिनेमा आहे, या सिनेमामध्ये सगळ्यात मुख्य यातला थॉट काय आहे तर भूसंपादन. शासन काय करतं की बऱ्याचदा त्यांना ब्रिज बांधायचा असतो, रस्ता बांधायचा असतो, मग त्या आसपासच्या जमिनी शेतकऱ्यांकडनं ते त्यांना मोबदला देऊन घेतात. आणि खूप चांगली गोष्ट अशी आहे की आत्ताचं जे सरकार आहे मजबूत मोबदला देतं, म्हणजे कमी पैसे अजिबात देत नाही. पण हे जे पैसे अचानकपणे शेतकरी बांधवांकडे येतात तेव्हा त्यांना या पैशाचं काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न पडतो. त्यांच्यातला एखादा हुशार असतो, तो त्या पैशाचं नियोजन करून देतो. हुशार नसतो तेव्हा एक बाजूचा अतिहुशार भेटतो आणि तो त्यांना मिसगाईड करायला सुरुवात करतो. ती मिसगाईड असं करतो की सरते शेवटी शेतकरी बांधवाकडे पैसे राहत नाहीत आणि वेळ नको ती येते. तेव्हा नियोजन खूप महत्त्वाचं मला असं वाटतं. हे बघ, शेतकरी बांधवांनी नियोजन का केलं पाहिजे पर्टिक्युलरली? कारण कम्प्लिटली निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस नाही पडला तरी गोंधळ आहे, पाऊस खूप पडला तरी गोंधळ आहे. मग अशा वेळेला जेव्हा आपल्याकडे आहे तेव्हा तसं नियोजन कसं करायचं हा जर विचार केला तर मला असं वाटतं कुठल्याही शेतकरी बांधवांवर वाईट वेळ येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ही तर शेतकरी बांधवच नाही तर प्रत्येक माणसाने लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात. समोरचा माणूस करतो म्हणून मीही केलं पाहिजे, हे जोपर्यंत आपण डोक्यातनं काढणार नाहीत
तोपर्यंत आपलं आर्थिक नियोजन करेक्ट होणार नाही. अगदीच. पण या चित्रपटातनं तुम्ही चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करताय. तुमची भूमिका नेमकी? राजवीर नावाचा हा सरपंच आहे त्या चिंचा गावचा, अन्यायाविरुद्ध लढणारा, ला रस्त्यावर आणणारा, त्या गावासाठी भांडणारा, गावातल्या सुखसोयींसाठी भांडणारा आणि त्याच्याच गावातल्या एका महिलेवर अत्याचार होतो असं त्याला कळतं. तो त्याचा खूप पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या असं लक्षात येतं की नाही, अशा पद्धतीने पाठपुरावा करून चालणार नाही आणि तो शेवटी एक वेगळा मार्ग अवलंबतो आणि तो मार्ग अवलंबल्यानंतर त्याला आश्वासन मिळतं की नाही, या गोष्टीमध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्या स्त्रीला किंवा त्या महिलेला आम्ही न्याय मिळवून देऊ. आता यामध्ये तो जो मार्ग अवलंबतो तो मार्ग चांगला का वाईट हे ते परिस्थिती तुम्हाला सांगेल. काही लोकांना असं वाटलं असं थोडीच असतं, काही लोकांना असं वाटतं नाही नाही हे करेक्ट आहे. अल्टिमेट आपण नेहमी काय बघत असतो, रिझल्ट काय. भात कसा शिजवलं हे महत्वाचं नाही, भात शिजलं हे महत्वाचं आहे. अगदीच. आणि आता मला दिग्दर्शकांना विचारायचं की सर 12 वर्ष थांबलात हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणि या सगळ्या कलाकारांची तुम्हाला आजही मिळणारी ही सगळी साथ आहे. कलाकार तर वाट बघत असतील की आम्ही शूट केलेला चित्रपट कधी येतोय, पण एक निर्माता म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून सगळ्या अडचणींवर एक वेगळ्या पद्धतीने मात करत असाल. काय अडचणींवर मात करत आज हा चित्रपट फायनली प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे? सर्वात प्रथम तर मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला जय महाराष्ट्र बोलतो. सर्वप्रथम तर आपण जसं दादांना सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे मी क्लॅरिफाय करतो डिस्क्लेमर की द महाराष्ट्र फाईल्स ही केरला स्टोरी, काश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स अशा या फाईल्सशी कोणी कम्पेअर करू नका. कारण हा कोणत्याही पक्षाचा झेंडा, अजेंडा, प्रोपोगंडा हा बिलकुल नाही आहे. हा एक कॉमन सिटिजनची फाईल आहे. म्हणजे सर्वसामान्य, जसं दादांनी आता सांगितलं, मंगेश दादांनी, तर हे सर्व जे ग्रामीण भागातून, म्हणजे या फिल्ममध्ये जसं दाखवलं की तांडापासूनचा तो तांडा, म्हणजे एक सेपरेट सेटलमेंट असते गावाच्या बाहेरचे, एक वाडी म्हणतात त्याला, समजा तांडावाडी. तर त्या तांडावाडीपासून तर तालुका प्लेस असेल, जिल्हा प्लेस असेल, विभागीय कार्यालय असेल आणि त्याच्यानंतर मंत्रालय मुंबई, याच्यामधला जो प्रवास जो आहे ट्रॅव्हलचा, आणि समोर त्याचं काय होतं, त्या फाईलीचं काय होतं आणि त्या फाईलीच्या मागे काय काय घडत असते एक्झॅक्ट फाईलीमध्ये, ते आम्ही दाखवलेलं आहे. तर जसं आपण म्हटले त्या पद्धतीनं प्रसंग खूप चांगले वाईट आलेत, असंख्य अडचणीसुद्धा आल्या त्या फिल्मला शूटच्या दरम्यानसुद्धा आल्या. त्यानंतर रिलीजच्या वेळेससुद्धा बऱ्याच काही अडचणी आल्या. मध्ये कोरोना पिरियड आला 2-3 वर्ष. खूप म्हणजे अशा अडचणीमध्ये जे आहे काढत एक पाऊल पुढे टाकत चढायचो, उतरायचो आणि शेवटी झालं. पण याच्यामध्ये मला आपले जे दिग्गज कलाकार जे आहेत या फिल्मचे, मेन मुख्य लीडमध्ये मंगेश देसाई दादा जे आहेत, त्यांनी अप्रतिम साथ, म्हणजे एवढी प्रचंड साथ दिलेली आहे या फिल्ममध्ये. म्हणजे आमचं फक्त मंगेश दादाचं असो, नागेश दादाचं असो, आमचं फक्त या फिल्मपुरतं नातं नाही आहे. आमची एक वैयक्तिक मैत्री झालेली आहे दादा, वैयक्तिक मैत्री जी आहे की आमची झालेली आहे या पूर्ण प्रवासामध्ये. आणि प्रत्येकाची साथ लाभलेली आहे. सयाजी शिंदे सर आहेत, त्यानंतर नागेश दादांचं तर नाव घेतलेलंच आहे, उषाताई नाडकर्णी ज्या आहेत आमच्या आऊ, त्या मेन, त्यासुद्धा खूप साथ दिलेल्या. ॲक्च्युली त्यांचा स्वभाव खूप फाटकाळ आहे, एकदम तोंडावरच बोलून देतात, ते कोणाचंच काही करत नाही, पण त्या माऊलीच्या पोटामध्ये आणि ओठामध्ये काही नाही, हे मी खूप जवळून बघितलं. त्यानंतर आमची वीणा जामकर, खूप चांगली अभिनेत्री. म्हणजे या सर्वांची साथ भेटली मला. आजही तेच संबंध तसेच आहेत आणि त्यामुळे हा चित्रपट आज रिलीजच्या मोडवर आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे आहे 29 मेला पूर्ण महाराष्ट्राच्या चित्रपटगृहामध्ये जवळच्या तो हा चित्रपट पाहण्यास मिळत आहे. अगदीच. नागेश सर,
पुन्हा एकदा जोमाने तुम्ही कामाला सुरुवात केली आहे. म्हणजे मी त्यांना आल्यावर हेच विचारलं, सर तुम्ही आराम कधी करताय? आत्ताच आजारपणातनं जेव्हा बाहेर येताय आणि तरीही पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करताय. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून? कारण तुम्हाला बघून नेहमीच असं वाटतं की एखादा माणूस ना आजारपणात खचून जातो. पण तुम्ही तसं काही न करता पुन्हा कामाला सुरुवात केली. हो. दुसरा काय पर्याय आहे का तुझ्याकडे मला सांग, ते मी करतो. पर्याय तर नाही, पण ही पॉझिटिव्ह एनर्जी कुठून आली? आम्हाला बघून हे असे इतके सुंदर मित्र आहेत. आणि आत्ता हे म्हणाले राठोड साहेब की आमची झाली आहे मैत्री. आता 7-8 वर्ष एकत्र एकमेकांशी बोलल्यानंतर किंवा शूटिंग पण केल्यानंतर आणि त्या दरम्यान एखाद्या माणसाची जर तो चांगला असेल तर मैत्री होतेच. आणि ही इज अ व्हेरी गुड मॅन. आणि हे यांच्याकडे जे प्रयत्न ह्यांनी केले ते आम्ही आमच्या डोळ्याने बघत होतो. मराठी चित्रपटाला एवढा चिकाटीचा निर्माता मिळणं, कारण चिकाटी मराठी चित्रपट इतक्या अवघड प्रसंगातनं जातोय, एवढा त्रास होतो निर्मात्याला. चिकाटी नसेल तर तो बिचारा संपतो जवळजवळ, मग त्याला प्रॉब्लेम्स खूप येतात. पण ह्या माणसाकडे खूप मोठी चिकाटी आहे आणि हिमतीने उभा राहिला प्रत्येक वेळेस. आजही उभा आहे. आता त्याचा चित्रपट रिलीज होतोय. तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं चित्रपट रिलीज होतोय, हे फारच मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या प्रचंड शुभेच्छा आहेत. ह्या चित्रपटाला भरपूर यश लाभो आणि यांनी असेही 4-5 चित्रपट आणखी करो. म्हणजे त्या चित्रपटाला 7-8 वर्ष वगैरे 10-12 वर्ष नाही लागणार. आता नाही लागणार. हा चित्रपटाचे इतके पैसे त्यांना देऊन जाईल की ते भराभर चित्रपट काढतील. काय रे मामू? येस. हो, पण सर पण आपल्याला घेतलं नाही तर मग बरोबर. मग हा, बोल काय म्हणतेस? पहिल्यांदाच तुम्ही मोठ्या पडद्यावर डान्स देखील केलात. हो. मला त्या शूटिंग मागचे किस्से जाणून घ्यायचे. काय अनुभव होता? किती प्रॅक्टिस केलीत? आणि भूमिकेविषयी जाणून घ्यायचे. काही वेगळा अनुभव नाही. डान्स मी केला कसा तरी. या लोकांनी खूप प्रयत्न केले. तब्येत ठीक नव्हती विशेष म्हणजे हां, ताप होता, पोट सुद्धा थोडंसं स्टमक अपसेट आहे, हे पण असं म्हणत होतं. ते डान्स डायरेक्टरची कमाल आहे. त्यांनी भरपूर रिहर्सल करून घेतली आणि ते गाणं झालं. आणि त्या सपना चौधरी ज्या आहेत त्या खूप कॉपरेटिव्ह बाई आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली आणि संभाव माझा डान्स पडद्यावर येणार आहे. सो गुड. थँक्स टू हिम आणि थँक्स टू द महाराष्ट्र फाईल्स. पण मंगेश सर, कसं वाटलं जेव्हा मित्राचा तो डान्स परफॉर्मन्स पहिल्यांदा तुम्ही पाहिलात तेव्हा? नाही ते नाही एकटे, ते पण सनी हो. लिओनी डान्स केलेले आहेत ना. हे बघ, मला माहिती नाही याने डान्स केला. मी आता परवा रील बघितली, याने डान्स केला आहे. मी यांना फोन केला, म्हटलं हे मामूने डान्स किया? बोले हां, सपना चौधरी बरोबर. म्हणजे मला आश्चर्याचा धक्का, याने नृत्य कसं केलं? हा नाचवतो, हा स्वतः दिग्दर्शक आहे. हो. पण रील बघितल्यानंतर म्हणजे परफॉर्मन्स जेव्हा बघितला, आम्ही फिल्म बघितली तेव्हा म्हटलं या आता पुढचं करिअर आहे. नृत्य आविष्कार. नृत्य आविष्कार. हो, पण आता एकीकडे जसं आता तुम्ही निर्माताही आहात, अभिनेताही आहात. मला सर खरंच जाणून घ्यायचंय की कोशात जास्त मन रमतंय तुमचं? आणि अभिनेता जन्माला अभिनेता. आणि हा उत्तम अभिनेता आहे. मी हो. याला खूप वर्ष ओळखतो. मी याचं करिअर सुरू होताना आतापर्यंत हो ते सगळं बघितलंय. हो. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की हा प्रचंड चांगला अभिनेता आहे. दिग्दर्शक आणि निर्माता कसा आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलंय. नाही, दिग्दर्शक मी नाहीच आहे. दिग्दर्शक निर्माता. नाही, निर्माता कसा आहे आपल्याला आपण पाहिलं. 2 सक्सेसफुल चित्रपट हो. त्यांनी दिलेले. पण अभिनेता हा प्रचंड चांगला आहे, गोड अभिनेता आहे. त्याला अभिनयाची समज आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. त्यामुळे अभिनय हाच माझा पिंड आहे. आयुष्यभर अभिनयच करत राहीन मी, यात तर काही वादच नाही. चांगल्या निर्मिती करायचा 100% प्रयत्न करणार, वेगवेगळे विषय घेऊन. पण रमतो अभिनयात.
तेच धर्मवीर नंतर एक वेगळीच कलाटणी आलेली पाहायला हो. मिळाली. पण तुम्हाला बघितलं ना नेहमी आठवतं ते म्हणजे क्राईम पेट्रोल मधले ते 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती जलाए. अरे तुम देखो एक बार मेरे एपिसोड क्राइम पेट्रोल के, आप प्यार में गिर जाओगे मेरे. उनकी वाइफ जो है जॉय जी, वो रात में 3-3 बजे तक आपका प्रोग्राम देखती. उन्होंने खरंच बताया. सर? त्यांच्या मिसेस आहेत ना, माझी बायको 3 वाजता पण क्राईम पेट्रोल बघते आणि मी रात्री गेल्यानंतर घरी अगं आता ही काही रील बघायची वेळ आहे? असं विचारल्यानंतर ती म्हणते रील नाही, मी क्राईम पेट्रोल बघते, हा बघा तुमचा मित्र, असं म्हणून मला दाखवते. पण क्राईम पेट्रोलचा अनुभव कसा होता? आत्ताही असे काही किस्से घडतात का किंवा क्राईम पेट्रोलच्या एखाद्या भूमिकेने, कारण ती खूप वेळाची भूमिका होती, तिने काय दिलंय हे खरं? बघ क्राईम पेट्रोल आहे ना, म्हणजे मी म्हणतो केलेले 52-54 मराठी फिल्म्स काय हिरो म्हणून केल्या असतील, कॅरेक्टर रोल म्हणून केले असतील, त्या एका बाजूला, आणि क्राईम पेट्रोलच्या 250 एपिसोड एका बाजूला आहेत. क्राईम पेट्रोलने मला नुसत्या महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जगात ओळख दिलेली आहे. म्हणजे आम्ही दुबई वगैरे इकडे गेलो ना कधी, मित्रमंडळी आम्ही फिरायला जातो तेव्हा, तर ते वैतागतात. ते म्हणतात तू कुठे नेण्याच्या लायकीचा नाहीस, तुझे फोटो आम्हाला काढत बसायला लागतात. इतके फॅन भेटतात. आणि मुळात एक गोष्ट माझ्या लक्षात आली मामू, की पोलीस यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे लोकांचा, प्रचंड विश्वास आहे. क्राईम पेट्रोलमधला प्रत्येक अभिनेता, क्राईम पेट्रोलमध्ये अभिनय करणारा प्रत्येक पोलीस जो आहे तो सोल्युशन काढतो ना, त्या केसचं सोल्युशन काढतो. त्यामुळे मला जे मेसेज येतात किंवा मी एखादी पोस्ट टाकल्याच्या खाली ज्या रिपोस्ट येतात ना, त्या कंप्लीट अशाच असतात की हमारा ये प्रॉब्लेम है, ये जरा प्लीज सॉल्व कर दो, मेरे घर में ये प्रॉब्लेम है, ये सॉल्व कर दो. म्हणजे त्यांना मी खरा पोलीस वाटतो. म्हणजे मी त्याच्या आधी खाली टाकतो त्यांना कमेंट की मी खरा पोलीस नाही, मैं रियल नहीं हूँ, मैं कॅरेक्टर करता हूँ, तरी ते मान्य नाही करत आणि इतकं भरभरून प्रेम देतात. मग कधी कधी असं वाटतं की जर खरंच ते मला जेन्युइन समजत असतील आणि मला जर खरंच अशी संधी मिळाली की त्यांच्यासाठी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायची, तर मला फार फार बरं वाटेल. वा. इतकं सॉलिड ते क्राईम पेट्रोल. आणि फॉलो म्हणजे अरे काही काही कुटुंब तर अशी भेटतात ना मला की ते असं सांगतात, ये बीवी और मेरे बच्चे मैं हम सोफे पे बैठते हैं और आपका क्राइम पेट्रोल का एपिसोड लगाते हैं और बैठते हैं, हमारा प्रोग्राम रहता है 2-3 घंटा, फिर खाना वाना खाएंगे सो जाएंगे. आणि काही काही नवरे असे भेटतात की यार वाट लगा दी तूने मेरी जिंदगी की, ये दुसरा कोणी देखतीच नाही. ये कुछ देखते ही नहीं है, सिर्फ क्राइम पेट्रोल, सुनील केलकर, 4 चम्मच शक्कर की चाय. आणि सगळे अजून एक प्रश्न मला विचारतात, तुम्ही खरंच 4 चम्मच शक्कर घेता का चहात? मी म्हणणार मी चहा कमी पितो. बहुत मिठी हो जाती है. पण हॅट्स ऑफ हे सगळं राकेश सारंग सर जे आहेत कॅम्प्स क्लबचे, त्यांच्यामुळे घडलेली जादू आहे. हो. म्हणजे ते जर माझ्या मागे लागले नसते की तू कर तू कर तू कर, आणि माझ्या बायकोचं आणि माझं क्राईम पेट्रोलवरनं भांडण झालं नसतं, तर कदाचित मी क्राईम पेट्रोल केलं नसतं. अगदीच. पण आता द महाराष्ट्र फाईल्समध्ये आमदार निवास दिसतंय आणि मला असं वाटतं तुम्ही तिथे राहत होतात, आणि तेव्हाचा काही अनुभव किंवा आत्ताही तिकडच्या काही गोष्टींचा, कारण तिथे प्रत्येक वेळेस काही ना काही घडत असतं, ते काही अनुभव तुमच्यापर्यंत येतात प्रचंड कसे? अनुभव आहे, तो तिथे राहत होता. हो. मी आमदार निवासात राहत होतो 1.5 वर्ष, चोरून चोरून राहत होतो आमदार निवासात मी. म्हणजे ज्या आमदार सरांच्या रूममध्ये राहत होतो त्यांना 6-8 महिन्यानंतर कळलं बापरे. की मी या रूममध्ये राहतो. तो पण त्यांना माहितीच नव्हतं, कारण मला नव्हतंच ना कुठे, मला जागाच नव्हती ना राहायला, आणि मला नाटक मिळालं होतं कमर्शियल. आयुष्य मग मी त्याच्यासाठी घालवलं आहे. जर समजा मी गेलो निघून तर नाटक नाही माझ्या हातात राहणार, आणि पहिलंच कमर्शियल नाटक सतीश पुळेकर, स्वाती चिटणीस या 2 दिग्गज कलाकारांबरोबर. त्यामुळे मी त्या रूममध्ये, माझा एक मित्र त्या रूममध्ये राहत होता ऑलरेडी, त्याला म्हणालो 4-8 दिवस मला राहायला जागा दे. मित्र म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो सचिन गोस्वामी, हो. हास्यजत्राचे दिग्दर्शक निर्माते. मी म्हटलं मला 2-4 दिवस राहायला दे. तो म्हटलं 2-4 दिवसच राहा. पण मी असं 6-8 महिने राहिलो, आणि एक दिवस त्यांनी मला पकडलं, कोण कुठला काय सगळं त्यांना सांगितलं. मी म्हटलं तुम्ही कोणालाही काही बोलू नका, सर्वस्वी चूक माझी आहे, आणि मी 2-4 दिवस नाही राहते, 6-8 महिने झाले राहतोय. ते म्हणले अरे तुम्हाला काही कळतंय का, नियमांना धरू नये का, हे तुम्हाला पोलिसांकडे दिलं पाहिजे. म्हटलं सगळं मला मान्य आहे,
पण मी मग म्हणाल तुम्ही करता काय? मी असं असं करतो म्हणालो. कुठलं नाटक? म्हणलं हॅपी बर्थडे नावाचं नाटक. मग त्यांनी त्या PA सांगितलं की जरा बघू रे पेपर आण. आता अजून धाबे आणले. म्हणलं ज्याला पेपरमध्ये फोटो नसेल तर आजच गुंडाळून जायचं आहे. पण योगायोगाने त्या दिवशी माझा फोटो पेपरमध्ये होता. वा. आणि ते म्हणलं हा का? म्हणलं हो. म्हणलं बरा अभिनेता दिसते तुम्ही. म्हणलं हां करतो नाना. त्यांना नाना म्हणायचे. म्हणलं ठीक आहे 7-8 दिवस राहा नंतर व्यवस्था बघा. पण 7-8 दिवसानंतर मी परत एका रूममध्ये गेलो. पुन्हा जमलं नाही. पुन्हा आलो यांच्याकडे. म्हटलं नाना तुमच्याच रूममध्ये शरण द्या मला. बाहेर झोपतो, वरांड्यात झोपतो. पण मला तुमची रूम नका सोडू देऊ. कारण मला स्वच्छतेचा मी पण भोगताय. बाकी रूम्स मला स्वच्छ दिसत नाहीत. आणि मी परत तिथे राहायला लागलो. आता आमदार निवासमध्ये मी नंतर सोडल्यानंतर गेलो नाही. म्हणजे जेव्हा केव्हा गेलो असेल त्या तिकडच्या आमदार निवास नवीन आमदार निवासमध्ये गेलो. ते तर फारच सुसज्ज आहे. पण हे जे आमदार निवास होतं हे बघ आमदार निवास ही वाईट गोष्ट नाही आहे. नाहीये. आमदार निवास ही हो. अत्यंत चांगली गोष्ट आहे. हो. आमदार जेव्हा जर नसतं तर आमदारांचे जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे जे कार्यकर्ते ना राहायलाच जागा मिळाली नसती. बरोबर. मुंबईत राहणार कुठे ते? निवासाची व्यवस्था जर नाही तर काय करणार काय ते? पण त्याच्या बरोबरीने ना तिथे येणारे लोक आणि त्या लोकांना भेटायला येणारे कार्यकर्ते यांनी तिथे सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. कुठलीही गोष्ट मला नेहमी असं वाटतं की कुठलीही गोष्ट सुरुवातीपासून बदनाम नसते. त्या गोष्टीमध्ये काय घडलं, काय घडवण्यात आलं त्याच्यानंतर त्याची निगेटिव्हिटी सुरू होते. मला नेहमी एक गोष्ट अशी दिसायची की आमदार निवासामध्ये चिठ्ठी घेऊन राहणारा एक आहे. बिना चिठ्ठीचे 3-4 आहेत. हो. त्याला भेटायला येणारे 7-8 आहेत. त्यांच्याशी गप्पा मारायला अजून 8-10 जण आहेत. असं टोळकं तिकडे जमा व्हायचं आणि तिथे काही ना काही त्याच्यातनं प्रॉब्लेम यायचा. पण आता मला असं कळलं खूपच स्ट्रिक्ट केलं आहे. हो. म्हणजे अजिबात परमिशन शिवाय वर जाऊ देत नाहीत. हो. ID लागतो, आधार कार्ड लागतो, असं बरंच काय काय स्ट्रिक्ट केलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी वाईटातनंच चांगलं घडत असतं. पण आमदार निवास हे काय म्हणता येईल त्याला माझ्या करिअरमधला खूप मोठा भाग आहे आमदार निवास. आमदार निवासामध्ये मी 1-1.5 वर्ष जे काही राहिलो आहे ते मला राहायला मिळालं नसतं. त्या नानांनी मला जर एवढा आसरा दिला नसता तर कदाचित मी मुंबईत राहू शकलो नसतो. त्यामुळे म्हणून म्हणतो ना माझ्यासाठी आमदार निवास चांगली गोष्ट आहे, वाईटही गोष्ट आहे. चांगली गोष्ट म्हणजे तिने माझ्या करिअरमध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे आणि वाईट यासाठी वाटतं मला कधी कधी की तिथे येणारे जी आम जनता आहे, रेग्युलर बाकीची लोक आहेत, त्यांना फसवणारे लोक खूप तिथे असतात हो. आणि त्यांच्यामध्ये ते फसतात. म्हणून जरा वाईट वाटतं. अगदीच. पण आता अशातच द महाराष्ट्र फाईल जेव्हा तुम्ही घेऊन येता, जेव्हा ह्या चित्रपटाची संहिता तुमच्याकडे आली असेल तेव्हा एक सामान्य माणूस म्हणून किती घालमेल मनात सुरू होती? नाही काहीच घालमेल नाही. कारण मी स्क्रिप्ट वाचल्याबरोबर मी एकच गोष्ट लक्षात ठेवतो की याच्यातनं मला काही देता येणार आहे का? ओके, मला या स्क्रिप्टमधनं या संहितेतनं काहीतरी देता येणार आहे, कुठला तरी थॉट मांडता येणार आहे किंवा माझ्याशी कुठेही कनेक्ट आहे का माझ्या अनुभवांशी आहे, मग आपण सिनेमा करूया. त्यामुळे कुठलीही घालमेल नाही. उलट मी खूप कॉन्फिडेंटली केला हा फिल्म. अगदीच. पण नागेश सर आत्ता असे चित्रपट येणं हे किती गरजेचं वाटतंय? कारण की एक बदलती इंडस्ट्री बघताना आत्ता एकदम स्ट्रेट फॉरवर्ड चित्रपटातनं आपल्याला प्रेक्षकांना देता येतं, त्यांना सांगता येतं. आत्ता अशा पथडीतले चित्रपट येणं किती गरजेचं वाटतं? खूप गरजेचं असतं. आशयघन चित्रपट हो. असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जनरली सिनेमे जे बनतात ते सगळ्या पद्धतीचा मसाला असावा बुवा, जेणेकरून प्रेक्षक कसे गोळा करता येतील हे बघून चित्रपट करणारे लोक आहेत. यांनी पण ते केलेलं आहे, अशातला भाग नाही यांनी केलेलं नाही. पण यांची गोष्ट खूप वेगळी होती आणि चांगली होती, सत्य घटनेवर आधारित हो. होती. आणि ती गोष्ट बघूनच मंगेशनी पण काम केलंय, मी पण ती काम केलंय. आम्ही सगळे जे जमा झालो गोष्टीमुळे जमा झालो. काय होतं, हे जरी टीमवर्क असलं तरी ती गोष्ट तुम्हाला ड्राईव्ह करते. हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ती गोष्ट इतकी चांगली आहे आणि चित्रपटात ती दिसली पण छान आहे. त्यामुळे असे चित्रपट येणं फार गरजेचं आहे. अगदीच. आणि समाजात आता आपण वावरताना Yes. अनेक घटना घडत असतात. बदलापूरची घटना घेऊ, नाशिकची घटना घेऊ, पुण्याची घटना घेऊ, हो ती हो नसरापूरची घटना घेऊ. अशा विविध घटना जेव्हा घडतात तेव्हा एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला काय सांगायचंय किंवा अशा लोकांचं काय केलं पाहिजे किंवा समाज मला बंदूक द्या, मी म्हणायचो त्याला.
असं तुम्हाला काय वाटतंय? हो, परवानाधारकच बंदूक त्याला द्या, नाही तर तो आपल्याला मारेल. आणि अशी माणसं जिवंतच नाही राहिली पाहिजे. नाही म्हणजे चौरस्त्यात त्यांना नागडं करून फटकवलं पाहिजे, दुसरा काही पर्याय नाही. किंवा फाशी द्या डायरेक्ट, असा काहीतरी नियम काढला पाहिजे. डायरेक्ट फाशी, म्हणजे त्यांच्या मनात भीती निर्माण करणं फार गरजेचं आहे. आता राहिलेलं नाही, भीती नाही कशाची. आपल्याला काही होणार नाही असं त्यांना कळून चुकलेलं आहे. तर आपल्याला काही होणार नाही हे हे खोडून काढायला पाहिजे, हे गरजेचं आहे. काय रे मामू? बरोबर आहे, 100%. हे अशा माणसांना जिवंत राहण्याचा अधिकारच नाहीये. एक तर जन्मालाच येण्याचा अधिकार नाहीये. हो. पण देवाने तुम्हाला जन्माला घातलंय, तुम्ही चांगलं काम करू शकत नाहीत ना, तर मग मरा आता. आणि खरंच मारलं पाहिजे ह्यांना. यांच्यासाठी हे काहीच नको, न्याय निवाडा, नो नथिंग, काहीच नाही. ज्या डायरेक्ट पाहिजे. ज्या माणसाच्या 3-3 वेळा त्यांनी अटेम्प्ट केले ते, आणि तो म्हणतोय तिसऱ्या अटेम्प्ट केल्यावर असं काहीच झालं नाही, असं तुला लाज वाटलं पाहिजे तुला. अर्थात त्याला लाज वाटत नाही म्हणूनच ते कृत्य करतोय. पण नाही, अशा अशा प्रवृत्तीच राहायलाच नाही पाहिजे, अशा प्रवृत्ती. अगदीच खरंच, आणि हे सगळ्यांनाच वाटतं. हां. कारण की मला असं वाटतं त्यांना देवाने जन्म दिला हीच खरं शिक्षा आहे. हीच आणि हे नाही, चुकीचं आहे खरं. हां, ही खरी चूक आहे. ही खरी चूक आहे. हा, पण आता ह्या खुर्चीत 3 निर्माते असताना मला खरंच विचारायचं, एक बदलती मराठी इंडस्ट्री आता पाहायला मिळते आपल्याला. खूप आधीपासून तुम्ही काम करताय, सो आत्ता काय वाटतं की या इंडस्ट्रीत हा बदल झाला पाहिजे, पण ही एक जुनी गोष्ट ही सातत्याने तशीच राहिली पाहिजे, असं जर मी विचारलं तर कोणती गोष्ट वाटते या इंडस्ट्रीत? हे बघ, जुनं ते सोनं हो. यात तर काही वादच नाही. पण मी या मताचा आहे की जुन्याचा वास असावा, पण जुनं दिसू नये. वास असावा. कारण तुम्ही जर नवं घडवलंच नाही, तुम्ही पुढे जाणारच नाही. तुम्हाला अपग्रेड व्हायलाच पाहिजे. अपग्रेड होत असताना आत्ता लोकांना काय आवडतं, लोकांच्या जवळचं काय आहे, लोकांचे अनुभव काय आहेत, हे सगळं घेऊन जर तुम्ही चाललात तर 100% तुम्ही यशस्वी होणार. तुम्ही जुनं काय, म्हणजे मी जुन्याचा वास का म्हणलं माहिती आहे ना, तुम्ही जुन्यात जाऊन अडकलात की तुम्हाला नवीन लोक कशी मिळतील? हो. नवीन लोक मिळणारच नाहीत. एक तर 2 लोक नाही मिळणार. जुनी लोक पण म्हणणार आहेत तेच आहे, आणि नवीन लोक म्हणणार हे आम्हाला आवडतच नाही, कारण हे आता असं नाहीच आहे. म्हणून अभिनयात पण फरक पडलाय बघा. आता लोकांना अभिनय, याचा म्हणजे एखादा अभिनेता आता बघा कसा अभिनय करतो, तो आवडत नाही. जो नॅचरल अभिनय करतो तो आवडतो. अभी देखो मेरा एक्टिंग, नाही आवडत. ते म्हणते तू घर पे कर, घर पे कर. तू घर पे आईने के सामने कर. पण तो जर नॅचरल असेल तर लोकांना तो आवडतो. ह्या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या, त्यानुसारच तुम्ही बदला आणि लोकांना काय आवडतं द्या. 100% लोक तुमचं तुमचा सिनेमा किंवा तुमचं प्रॉडक्ट बघायला येणार म्हणजे येणार. अगदीच. पण संजीव सर, आता तोच प्रश्न तुम्हाला विचारते. जसं आता सर म्हणाले की आपला चित्रपट ते प्रोडक्टिव्ह काम दिल्यावर येणार म्हणजे येणारच. सो मला हेच विचारायचं आहे, जेव्हा द महाराष्ट्र फाईल हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा त्या काय घेऊन जातील? द महाराष्ट्र फाईल्स जो चित्रपट आहे, ही प्रत्येक आपण जर हा चित्रपट बघितला तर आपल्याला वाटेल की आपलीच कहाणी आहे. समोर आपले कॅमेरावाले बसलेले आहेत, त्यांना सुद्धा असे वाटेल की आपलीच कहाणी. कारण हे सर्वसामान्यांच्या बाबतीत खालच्या ग्रामीण भागापासून ते मंत्रालयाच्या प्रवासापर्यंतचा त्यांचा जो प्रवास असतो, वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळ्या फाईल्स असतात, आणि त्या फाईलचा मागचा जो संघर्ष असतो तो आम्ही दाखवलेला आहे. आणि तो सामान्य माणूस कसा होरपळलेला आहे याच्यामध्ये. विशेष करून गरीब, या फिल्ममध्ये जे गरीबाची भूमिका, जे आजीची जे भूमिका साकारलेली आहे ते उषाताई नाडकर्णी या बंजारा समाजाच्या आहेत फिल्ममध्ये. तर बंजारा समाजाचा जे समाज जो असतो हा आपल्या गावापासून सेपरेट सेटलमेंटमध्ये राहतो, त्याला तांडा म्हणतात. आणि त्या तांड्यापासूनचा जो हा प्रवास आहे, तो प्रवास द महाराष्ट्र फाईल आहे. आणि प्रत्येकाचा कुठं ना कुठं तरी या टप्प्यामध्ये, या पूर्ण म्हणजे तांडा किंवा गाव म्हणू आपण, गावापासून ते गरिबांचा आणि त्याच्या फाईलीचा संघर्ष ते मंत्रालयाचा, तो कोणत्याही असो, कोणी शेतकरी असो, विधवा असो,
त्यानंतर विद्यार्थी असो, प्रत्येकांच्या जीवनाशी जो आहे निगडीत हा प्रवास असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जे आहे चित्रपटगृहामध्ये 29 मेला हा चित्रपट येत आहे. तर प्रत्येकाने आपल्याला आपल्या पूर्ण कुटुंबासहित, असं नाही की या फिल्ममध्ये सनी लिओनी, सपना चौधरी, गौतमी पाटील असे काही आहेत, असं काहीतरी वेगळंच असं काही समजू नये. याच्यामध्ये खूप चांगले व्यवस्थित त्यांना मराठमोळ्या ड्रेसमध्ये महाराष्ट्राचा आम्ही ते कंप्लीट प्रोटोकॉल पाळलेला आहे त्यांना. आणि ते त्यांना जरी त्या आपल्या त्यांना जे आहे आम्ही त्यांना बंद डब्यामधून आणलेलं आहे. त्यांना सन्नी लिओनीला पूर्ण आपल्या कोळी वेशामध्ये, त्यानंतर सपना चौधरीला तर नऊवारी साडीमध्ये, त्यानंतर गौतमीला पण काय केलं आम्ही हिंदीमध्ये नेलं. तर गौतमी जी आहे ती हिंदीमध्ये गेलेली आहे. तिचं एक मराठी फिल्म आहे पण हिंदीमध्ये एक डान्स बारचं सॉन्ग होतं, तिच्यामध्ये तिला हिंदी सॉन्ग, पण तिचे कपडे छोटे वापरले तेवढंच आहे ते, पण बाकी काही नाही. एकदम व्यवस्थित झालेला आहे. हा कंप्लीट फॅमिली चित्रपट आहे. तर महाराष्ट्राच्या सर्व मायबाप जनतेने हा चित्रपट 29 मेला चित्रपटगृहातच जाऊन बघावा. आम्ही जे कष्ट केलेले आहेत गेल्या 10-12 वर्षापासून पूर्ण आमच्या टीमने, कलाकार टीम असेल, पूर्ण आमची डायरेक्शन टीम असेल, DOP असेल, कास्ट अँड क्रूज, प्रत्येक जणांचा एका स्पॉट बॉयचा सुद्धा या फिल्ममध्ये वाटा आहे. त्यामुळे आमच्या मेहनत काय केलेली आहे आणि कसा चित्रपट बनवलेला आहे आणि याची स्टोरी कशी आहे हे बघण्यासाठी आपण चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट पाहावा ही नम्र विनंती. ओके, खरंच मला असं वाटतं प्रत्येक जण जाऊन बघेलच, कारण ट्रेलरला, गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि तसाच प्रतिसाद हा चित्रपटालाही मिळेल हीच आशा ठेवते. आणि थँक्यू सो मच सगळ्यांनी गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट या थँक्यू. चित्रपटासाठी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.